नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, पावसाळ्याचे दिवस आणि गरमागरम भजी यांचं नातं काही अनोखंच आहे. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. तर आता पुढचे काही दिवस मस्त पावसाळा आहे, तर वेगवेगळ्या प्रकारची भजी आपण बघणार आहोत. तर आज त्यातलाच एक प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. खूप प्रसिद्ध अशी जी भजी आहे त्यातला एक प्रकार म्हणजे मूग डाळची भजी. तर आज मस्तपैकी कुरकुरीत मूग डाळीची भजी आपण करणार आहोत. चला. मूग डाळीची भजी करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे मूग डाळ घेतली आहे. स्वच्छ 2 वेळा धुवून मी ही अर्धा तास भिजत घालून ठेवली होती. अर्धा ते 1 तास आपल्याला ही भिजत घालून ठेवायचे. तुम्ही बघू शकता ही व्यवस्थित भिजली आहे. ह्याला मोडल्यानंतर ही व्यवस्थित मोडली जाते. इतपत आपल्याला ही भिजवून घ्यायचे. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही गरम पाण्यात एक 10 मिनिटं भिजत घालू शकता, तरीही चालतं. तर आता ही आपण वाटून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी मिक्सरचं भांडं घेतलंय आणि ह्याच्यात ही भिजवलेली जी डाळ आहे ती आपण काढून घेऊया. 1 वाटी डाळ घेतली आहे मी, ती भिजून व्यवस्थित डबल झाली आहे. आता ही जी डाळ आहे ती आपल्याला वाटून घ्यायची आहे. शक्यतो पाणी घालायचं टाळायचं आहे. जितकं कमी पाण्यात आपल्याला वाटता येईल तितकं आपण ही वाटून घेणार आहोत. जर डाळ व्यवस्थित भिजली असेल तर त्याला जास्त पाणी लागत नाही वाटताना. कमी भिजली असेल तर पाणी लागतं. त्यामुळे डाळ व्यवस्थित भिजवून घ्यायची आणि मगच वाटायची. आता मी ही वाटून घेतो. तुम्ही इथे बघू शकता ही जी डाळ आहे ती मी कोर्स वाटून घेतली आहे. खूप बारीक वाटलं नाहीये ह्याला आणि मुळात पाणी घातलं नाहीये. तर आता मी ही काढून घेतो या बाउलमध्ये. आपली डाळ इथे मी काढून घेतली. तर आता सगळ्यात महत्वाची स्टेप आपण करणार आहोत. बेसिक हे भजी करताना मी ह्याच्यात कुठलाही सोडा वापरणार नाहीये, बेकिंग पावडर वापरणार नाहीये किंवा गरम तेलही आपण ह्याच्यात घालणार नाही आहोत. तरीही आपण ही कुरकुरीत आणि छान टमटमीत फुगलेली भजी करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही चमचा घ्या किंवा असा एखादा विस्क घ्या, त्यांनी ह्याला रंग बदलेपर्यंत फेटायचं. तुम्ही इथे बघू शकता ह्याचा रंग आता पिवळा आहे. तर आपण ह्याला जितकं फेटू तसा त्याचा रंग थोडा हलका हलका पांढरा व्हायला लागतो. तर आपल्याला तितपत हे छान फेटून घ्यायचंय. ही जी डाळ आहे ती छान हलकी झाली पाहिजे. आता मी हे फेटून घेतो. तुम्ही ते बघू शकता मी ह्याला छान फेटून घेतलंय. ह्याचा रंग बदललाय. तर आता हे झालंय का नाही हे कसं ओळखायचं ते दाखवतो. त्यासाठी इथे मी वाटीत पाणी घेतलंय. आता मी ह्यातलं थोडंसं बॅटर या पाण्यात टाकून बघणार आहे. तुम्ही बघू शकता हे ह्याच्यावरती तरंगतंय, म्हणजे हे छान हलकं झालंय. तर इतपतच आपल्याला हे फेटून घ्यायचंय. आपलं हे मिश्रण इथे आता तयार आहे. तर आता आपण ह्याच्यात काही इन्ग्रेडियंट्स घालूया. सगळ्यात पहिले मी घालणारे बारीक चिरलेलं आलं घेतलंय. इथे बारीक चिरून घेतलंय. 1 चमचाभर मी त्याचे तुकडे घालतो. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे. त्याचे एक, तुम्हाला किती तिखट आवडतंय त्यानुसार तुम्ही कमी जास्त हे करू शकता. लसूण घेतले बारीक चिरून, 2 ते 3 पाकळ्या आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. तर ही लसूण मी घातली आहे. त्यानंतर मी घेतलाय बारीक चिरून कांदा. एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय, तो आपण घालूया. आणि सगळ्यात शेवटी घालणारे भरपूर असे कोथिंबीर. आता आपण ह्याच्यात काही बेसिक मसाले घालूया. एक अर्धा चमचा मी घालणार आहे हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचाभर मी इथे घेतलाय गरम मसाला. त्याच्यानंतर मी इथे घेतलाय घरगुती मसाला, जो आपला भाजका मसाला आपण म्हणतो तो. 1 चमचाभर मी तो घातलाय. ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो घालू शकता. आणि सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ. आणि आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेणार आहोत. आपलं भज्यांचं मिश्रण इथे आता पूर्णपणे रेडी झालंय. मी इथे एकीकडे भजी तळण्यासाठी तेल तापायला ठेवलंय.
तर आपलं तेल तापलंय का आपण बघूया. मी ह्यातला एक छोटासा गोळा ह्याच्यात सोडून बघतो. आपलं तेल इथे तापलंय. आता आपण ह्याच्यात भजी सोडून घेणार आहोत. तुम्ही चमच्याने सुद्धा घेऊ शकता, मी हाताने घेणार आहे. ह्याला शेप द्यायची गरज नाहीये, हे आपोआप शेप होल्ड करतं. आपल्याला ह्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचंय. तुम्ही इथे बघू शकता आपण ह्याला कुठलाही सोडा किंवा गरम तेल वगैरे असं काही वापरलेलं नाहीये. तरी पण ही भजी कशी छान टम्म फुगली आहेत आणि कुरकुरीतही होत आहेत. आपली भजी इथे तयार आहेत. आता ती मी काढून घेतो. ठीक आहे. मंडळी, तुम्हाला आजचा हा मूगडाळ भजीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. अशी छान कुरकुरीत भजी तुम्ही पावसाळ्यात एन्जॉय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.